आता जेव्हा माताजीने त्या रस्सीवर चालणाऱ्या महात्म्याचं उदाहरण दिलं होतं, असंच एक उदाहरण दासीला आठवलं की महात्मा आपल्या छोट्याशा बाळाला खांद्यावर घेऊन मोठ्या बिल्डिंगला इकडून इकडून रस्सी लावलेली आहे, त्या रस्सीवरून चालतोय. लोक आश्चर्याने बघतायत, सगळेजण फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, सेल्फी काढतायत सगळेजण. ज्यावेळेस तो महात्मा खाली उतरतोय त्याचं एवढ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतंय, एवढा आदर सत्कार सन्मान होतो का तर तुम्ही एवढ्या छोट्या बाळाला घेऊन या दोरीवरून चाललात. तो महात्मा म्हणतो मी अजून एकदा जाऊ शकतो का? सगळे म्हणतात हो आत्ताच तुम्ही जाऊन आलात, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय, तुम्ही अजून जाणार आणि तुम्ही नक्की जाणार, तुम्ही चालणारही, तुम्हाला सवय आहे, असं तसं. म्हणजे सगळेजण एवढ्या विश्वासाने बोलतात. पण ज्यावेळेस तो महात्मा म्हणतो आता हे माझं बाळ मी खाली ठेवतो आणि तुमच्यापैकी एकाचं बाळ मला द्या, ते बाळ मी माझ्या खांद्यावर घेतो आणि त्या दोरीहून जातो, तेव्हा मात्र सगळ्यांचा विश्वास डगमगतो. मग कुठेतरी ती म्हण दासीला आठवते की छत्रपती महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरामध्ये.